सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या एपिसोडला. त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. प्रणय पिपासू बायको भाग 28. मग मंजूनं रात्री विजयला खूप विनंत्या केल्या एकत्र झोपण्याच्या, पण शेवटी त्यानं ऐकलं नाही आणि बाहेर झोपला. आणि रोजच्यासारखं इथं काहीच नव्हतं म्हणून ती वैतागली. आणि जेव्हा सकाळी उठली तेव्हा अजिबात त्याच्या चेहऱ्याकडे बघत नव्हती. टम्म फुगली होती पुरीसारखी. तो उठला आणि विस्कटलेले केस तसेच घेऊन सूर्याकडे तोंड करून बसला आणि त्याच्या आसपासचं सगळं अंथरून पांघरून उशा गोळा करून ठेवलं होतं. फक्त त्याचं राहिलं होतं. मग तो उठला तशी मंजू गेली आणि त्याच्या समोरची उशी आणि अंगावरचं ब्लँकेट झटक्यानं रागात ओढलं आणि घडी घालून घेऊन गेली आणि परत आली. त्याच्या बुडाखालचं अंथरून ओढायला लागली आणि तो उठतच नव्हता. तिच्या चेहऱ्याकडे बघत होता, मान तिरकी करून खट्याळपणे. आणि मंजू जास्तच चेहरा लपवायची, तोंड फिरवून बसायची, त्याला चेहरा दाखवत नव्हती. आणि तो त्याचं पूर्ण वजन त्या अंथरुणावर टाकून बसला होता राजेशाही थाटात. मग तो उठत नव्हता आणि तिला हसायला यायला लागलं. मंजूला तर लगेच हसायला यायचं. तिचं हसू खूप जवळ होतं आणि तो तिच्याकडे बघतोय हे तिला माहीत होतं. आणि तो हळूच म्हणाला, मंजू कशाला अंथरून काढतेस, चल की झोपूया. आणि तुला हवं तसं झोपूया. आणि मंजू गाल फुगवून म्हणाली, जा तिकडे नालायक, आता दिवसाढवळ्या झोपता का तंगडीत तंगडी घालून, म्हणजे तुमची अख्खी वस्ती सगळी पिक्चर बघायला येतील. आणि तो हसला आणि म्हणाला, का रुसलीस? मंजू म्हणाली, हसण्याचं काही कारण असेल तर हसू की उगीचंच दात काढू? हल्ली नवऱ्याला माझी ॲलर्जी आहे ना, दूर दूर पळतो माझ्यापासून. आणि तो नुसता म्हणाला, इंतजार में मजा होता है. आणि ती आणखीन लाजून हसायला लागली आणि म्हणाली, मला नाही होत इंतजार. आणि 3-4 दिवसाच्या वर तुमचा हा इंतजार माझा जीव घेतो. एकतर मला इथं हवं ते द्या, नाहीतर चला आपल्या घरी. आणि तो म्हणाला, अजून 2 दिवस आपण इथे आहोत, समजलं? आणि मला हवं तेव्हाच आपली गाडी स्टार्ट होईल, त्याशिवाय इथून हलणे भानगड नाही, कळलं का मॅडम? आणि तिला माहीत होतं की हा कसा आहे. या खवड्या नवऱ्याचं कसं असतं हे चांगलंच माहीत होतं. तो स्वतःचंच खरं करतो. आणि तुम्हीच हे सगळं काढायचं असं म्हणून ती रागात निघून गेली आणि आंघोळीला गेली. आता ती आंघोळ करत असताना तिथं काहीही काम नव्हतं तरी घुटमळायला आलाच. आणि उगीचच नाणीमध्ये डोकवून बघायचा आणि ती लाजून चूर व्हायची. आता त्यांची न्हाणी म्हणजे अख्खी मोठी खोली होती. दार लावायचं की तिकडं कोणी येत नव्हतं. आणि मग तिथून तिने हकलला त्याला आणि ती कपडे घालून जाऊन चुलीपुढं बसली. आणि मग तो रुबाबात उठला आणि चौकटीवर हात देऊन उंबऱ्यावर पाय ठेवून म्हणाला, आता मी उठलोय, अंथरूण काढून आण. मंजू म्हणाली, मी आली होती मगाशी, आता तुम्ही काढायचं. आणि विजयराव म्हणाले, वाढलं असेल तर काढतो, पण 5-6 दिवस झालं बघितलंच नाही, मीच काढतो ना. आणि शी तिने डोळ्यावरच हात ठेवले आणि लाजून चूर चूर होत हसायला लागली. आणि आता त्याला काय म्हणायचं होतं आणि तिनं काय अर्थ घेतला होता कुणाच ठाऊक. आणि ती म्हणाली, काही लाजबीज आहे की नाही तुम्हाला, कोणीतरी ऐकेल ना. आणि तो सुद्धा थोडासाच हसून म्हणाला, मी तुझ्या हाताची आणि पायाची नखं म्हणत होतो ग, मलाच लागतात ना, मग मीच कापतो ना, तुला काय वाटलं? आणि ती आणखीन जास्त हसून म्हणाली, आता जाता की नाही, असं म्हणून तिनं त्याला चुलीपुढची फुकारी उचलून दाखवली. आणि आता फुकारीचं दुसरं नाव काय असतं? आणि विजय चावटपणे म्हणाला, ए फुकणे, मला दाखवतेस का? आणि ती सकाळी सकाळी हसून लोटपोट झाली. आणि तिकडून अजय आपला शेतातून फेरफटका मारून आला. आणि मग विजयराव तिथून हलून गेले, त्याशिवाय माणूस गेला नव्हता. आणि मंजू त्याचं ते चावट बोलणं आठवत स्वयंपाक करायला लागली. आता सगळ्यांचे चहा झाले. स्वयंपाक झाला की मग स्वारीचा चहा असायचा. तोपर्यंत अंघोळ करायचा नाही, नुसता इकडून तिकडे थापा मारत फिरायचा. घराच्या या कोपऱ्यात एकदा, त्या कोपऱ्यात एकदा जाऊन भेटेल त्याच्यासोबत गप्पा मारायचा. कारण 4ही बाजूला दुसऱ्या लोकांची शेतं असायची. कुणी ना कुणी सकाळी शेतामध्ये आलेलं असायचं आणि हे महाशय गप्पा हाणत बसायचे.
तोपर्यंत इकडे मंजू सासू त्याच्या नावानं ओरडून ओरडून बोंबलून गप्प बसायच्या. पण हा माणूस येत नव्हता आणि याचा कायम असाच राजेशाही थाट. आणि मी काही म्हणालो का तुम्हाला? मी तुम्हाला नाश्ता मागितला का? नाही. चहा मागितला का? नाही. जेवण मागितलं तर नाही. मग माझ्या नावानं तुम्ही का ओरडता? असं म्हणायचा. मी किती शांत माणूस असं म्हणायचा. आणि मंजू म्हणायची, आम्हीच येडा आहे, आमचाच जीव तुमच्यात गुंतलाय ना, आणि तुमच्या नरड्यात चहा होतावा असं आम्हालाच वाटतं, म्हणून आम्ही ओरडतो. आणि जर आम्ही ठरवलं ना तुम्हाला काहीच द्यायचं नाही तर काय होईल? आणि तो नुसता हसला आणि म्हणाला, मला माहीत आहे माझी बायको अशी करणारच नाही. आणि मंजूला माहीत होतं, जरी तिनं असं करायचं ठरवलं तरी हा माणूस इतके दिवस उपाशी राहू शकतो, पण झुकेगा नाही साला, असल्या कॅटेगरीतला होता तो. मंजू म्हणाली, घरात टॉयलेट असताना बाहेर जायची काय गरज आहे का? तिकडेच जास्त वेळ जातो तुमचा, येईल त्याच्यासोबत गप्पा मारत बसता. आणि तो म्हणाला, अगं हवा लागते गार गार. आणि ती म्हणाली, कुणाला हवा लागते, तुम्हाला की तुमच्या 2 डोंगरांना? आणि तो म्हणाला, आता ते माझं आणि मी त्याचा, आमचं काय पण चालू दे. आणि ती खूप हसली. मग त्याला एक फोन आला आणि आता इथे अर्धा 1 तास नक्कीच जाणार होता हे तिला माहीत होतं. लोकांना वाटायचं हा माणूस खाऊन पिऊन बसला असेल म्हणून ते फोन करायचे आणि हे बावळट बिन तोंड धुता बसलेलं असायचं. आणि आता चिडलेल्या मंजूची चुली पुढचे फोटो काढायला लागला आणि तिनं चूल विझवली. आणि तसा तो म्हणाला, मला चहा पाहिजे, आलोच आंघोळ करून. आणि आता या छळण्याला काही मर्यादा असते की नाही, किती छळावं माणसानं. मग तिनं रागात चहा केला आणि तो ओरडून म्हणाला, रागात केलेला चहा मी पिणार नाही, हसून केला तर पिन. आणि ती गालात हसलीच आणि त्याला चहा द्यायला गेली. मग आधी तू 2 घोट घे, मगच मी पिणार, असं सुरू झालं. ती नाही म्हणून निघाली तसा त्यानं तिचा हात पकडला आणि गुपचूप चहा पी, नाही तर चहा सांडेल, नाही तर ओतून देणार असं म्हणाला. आणि कुठं येड्याच्या नादी लागता म्हणून तिनं गुपचूप 2 घोट पिले. आणि तो म्हणाला, म्हशीनं दोडका हुंगल्यावर कडू लागतो तसा चहा कडू लागतोय. आणि मंजू पाय आपटून म्हणाली, मी म्हस आहे का, नालायक कुठली, जा तिकडे, असं म्हणून कपडे धुवायला गेली. मग 5 दिवस झाले गावी जाऊन आणि उद्या ते निघणार होते. यावर्षी सुट्ट्या नव्हत्या त्यामुळे गावाकडे राहायला भेटणार नव्हतं. आणि सासूबाई सारख्या म्हणायच्या, किती छोटी सुट्टी, असलं कसलं शासन आहे, 4 दिवस आणखीन राहा की. आणि आता त्यांना काय हक्काची मोलकरी झाली होती ना, जितकी मंजू राहील तितकं बरं वाटायचं. नुसते बाहेरून सासूबाई फिरायच्या आणि ती मनीषा यांच्यावर रुबाब करायची आणि सासूबाई मंजूवर तिच्या जीवावर रुबाब करायच्या. आणि मंजू आपली मनालाच लाजून गुपचूप जाते पुढे चुलीपुढं. त्या मनीषाला नावं ठेवलं की मंजूलाही वाटायचं तिच्या आडून मला बोलतात की काय, म्हणून ती मनाला लाजून जायची. सासूनं सुद्धा काही कमी पॉलिटिक्स केलं नव्हतं. मंजूला सगळं माहीत होतं, सगळ्यांची अंडी पिल्ली ती जाणून होती. आणि ती मनीषा जर इतकी चांगली असती ना तर सासूनं आत्तापर्यंत मंजूला जवळ केलंच नसतं. आणि तो जावईसुद्धा चांगला निघाला असता तर अजिबात मंजू विजयला सासूनं भाव दिला नसता. आणि आत्तापर्यंत तरी कुठे भाव दिला होता? आत्ता कुठे गोड बोलायला लागली होती, नाही तर खूपच तोऱ्यात वागत होती सासू. आणि घरी एकत्र कसं बांधून ठेवायचं घर, हे सगळं घरातल्या म्हाताऱ्या माणसांजवळ असतं. पण मंजूच्या सासूजवळच मुळात ते कौशल्य नव्हतं. इकडच्या चहाड्यात तिकडे सांगायचं, तिकडच्या चहाड्या इकडं सांगायचं, वाढवून चाढवून सांगायचं, एकाची गोष्ट 10 करून सांगायची आणि गैरसमज पसरवायचे. इतकंच केलं होतं बाईनं आयुष्यभर. आणि आत्ता म्हातारा झालो आम्ही आणि आम्हाला बघत नाही, आम्हाला अशी बोलते ती तशी बोलते म्हणून साळसूतपणाचा आव आणत होती आणि भावकीचं आणि पाहुण्याची सहानुभूती मिळवायची. आणि नेमकी एक म्हातारी आली आणि मंजूला म्हणाली, आता सासू सासऱ्यांनी कुठवर कष्ट करायचं, त्यांना आराम मिळू द्या की जरा. आणि मंजूचं डोकं हल्लं. या सासून आणि सासऱ्यांना आयुष्यभर आमच्यासाठी काहीच केलं नाही, केलं ते फक्त लेकीसाठी आणि थोरल्या लेकासाठी. आणि आता आराम करायची वेळ आली तेव्हा आम्ही आराम मिळवून द्यायचा का? बरं आराम कराच म्हणतोय, बसून खा म्हणतोय, तर कुठं बसून खाऊ वाटतंय? शहरात नको यायला, गावालाच पाळणे आणून बसवायचं त्यांना दोघांना पाळण्यात, असं त्यांचं मत. आणि मंजूला तर वाटायचं की नक्कीच सासूनच त्या म्हातारीला बोलायला लावलं असेल. गावाकडच्या बायका दिसायला दिसतात पण खूप पॉलिटिक्स खेळतात. हिनं तिच्या सुनेला सांगायचं आणि हिच्या सुनेला तिनं सांगायचं, असं चाललेलं असतं. आणि वरून काय म्हणायचं, तुमच्या पण आया आहेत की, त्यांना पण सुना आहेत की, असं इमोशनली ब्लॅकमेल करायचं.
आणि एक बाई तर आयुष्यभर सासू सासऱ्याला तिनं उरावर बसून मारलं. अख्खी वस्ती सांगते की ही बाई काय लायकीची होती. नवरा सासू सासरे बाहेर काढायची आणि रात्रंदिवस गड्याला घेऊन झोपायची घरात. आणि आता म्हातारपणी सुना आल्यावर काहीच चालेना, हातपाय थकले, सगळे अवयव थकले आणि आता साधू संतासारख्या बाथा मारत होती. आणि सुनांनी सासूला चांगलं जपावं तर त्यांना आशीर्वाद लागतो वगैरे वगैरे म्हणत होती मंजूला. आणि विजय नुसता गप्प बसून ऐक म्हणायचा, कारण ही किती लायकीची आहे, मला सगळं माहीत आहे असं तो म्हणायचा. आणि तिथून निघताना मंजू म्हणाली, हिनं जर इतकी पापं केली असतील ना जानू, तर हिच्या सुना किती पण चांगल्या असू द्या, पण हिचे हाल ना देव करणार म्हणजे करणार. आणि काय हो, आपण आराम करून देत नाही का यांना? आता पैसे देतोय ना, तरी पण यांना भाऊंच्या शेतात पळावं वाटतं. त्याला मी काय करायचं? आणि ती म्हातारी मला काय म्हणाली माहीत आहे का? म्हणे, अजयची विहीर चालू आहे, गेली होतीस का बघायला? नाहीतर तो म्हणेल की इथे आली तरी बघायला आली नाही मंजू. आणि विजय म्हणाला, मी त्याला माझ्या घराचं बांधकाम चालू होतं तेव्हा बघायला येऊ म्हणाल तर एकदाही आला नाही, फ्लॅट घेताना सुद्धा आला नाही. आणि मंजू म्हणाली, बघा ना, आणि तुमच्या आईला वाटतं आपणच त्याला मिठ्या मारायला जायचं आणि तो दूर दूर पळतो. मला सारखी विचारते, चिवला फोन केला होता का, त्याच्या पोराला फोन केला होता का? आणि मला खूप राग येतो. यांना आयतं येऊन खा म्हटलं तरी खायचं नाही आणि नुसतंच म्हणायचं आम्ही कुठपर्यंत कष्ट करायचं. मग आता काय नोकरी सोडून इथे येऊ का यांना भाकरी करून घालायला? जिथं मुलं राहतात तिथं राहायला काय होतं यांना थोडी ॲडजस्टमेंट जमत नाही? आपली पण अडचण समजून घ्यावी ना. का ती मनीषा शिव्या देऊन गेली, घालत नाही म्हटली की ती रिकामी झाली आणि मला सगळ्यांनी बोलायचं का? हिनं माझं काहीच नाही केलं तरी? आणि आता विजय म्हणाला, बघ आता तुझ्याकडे येऊन काय उपयोग आहे ग त्यांचा, आपली मुलं तर मोठी झाली. आणि मंजू म्हणाली, माझा लसूण सोलून दिला ना भाजीचा, तेवढं पुरे आहे माझ्यासाठी. नोकरी करणाऱ्या बाईला तेवढी मदतही खूप वाटते. माझं काहीच काम नाही करू द्या त्यांनी. घरात माणूस दिवसभर घराला राखण असलं तरी खूप झालं. आपण दोघेही जातो बाहेर, मुलं पण घरी नसतात, त्यांना कुठे कळणार आहे पण आपली गरज. नुसतं यांना इथेच या आणि सांभाळा आणि यांच्याच कालाने वागा, असं म्हणून मंजूही चिडली. येऊन यायचं 4 दिवसासाठी अशी टोमणे खायचे म्हणून ती भडकली होती. आणि ती चिडली होती फार. गावाला गेलं की चांगलेही लोक तितकेच भेटायचे आणि टोमणे मारणारे सुद्धा, वाईट बोलणारेही तितकेच भेटायचे. बरं, यांचं काही दुखत नाही तरी पण सारखं उगीचच म्हणायचं. आणि आधीच मुलांना वैतागली होती, त्यात रागानं तापली. आणि छोटा मुलगा म्हणाला, बाबा तडीपार म्हणजे काय हो? आणि विजय मंजूकडे बघून तिला हसवण्यासाठी म्हणाला, ढुंगणावर लाथ घालून हाकलून देणे. आणि तुझी आई बहुतेक आता मला तशीच करणार आहे. आणि मंजू खूप हसली आणि म्हणाली, माझा नवराच तेवढा माझा, मला कधीच नाराज राहू देत नाही, सारखा हसवतो. आणि जानू, मी फक्त आणि फक्त तुमच्याकडे बघून सगळं सहन करते, नाहीतर मी खूप बेकार बाई आहे. आणि तोही हसून म्हणाला, आपल्याला सुद्धा अशीच बायको पाहिजे, शब्दाच्या बाहेर न जाणारी. आणि तू तशी आहेस म्हणून टिकली, नाहीतर दुसरी असती ना थोरलीसारखी तर आतापर्यंत माझ्या 10 बायका झाल्या असत्या. मंजू म्हणाली, 10 बायका केल्या असत्या का? एकीवर गप्प बसला नसतं का? आणि तो म्हणाला, हो मग मला संसार करायला नको का? जाणारी गेली उडत, तिच्या उरावर चांगला संसार करून दाखवला असता, पण पहिल्याच ठोक्याला चांगली बायको लागली आणि मग काय रोज ठोकेच ठोके, असं तो चावटपणे म्हणाला. आणि मंजू खूप हसायला लागली. आणि निघताना सासू गोड बोलत होती, मंजू तो लसूण घेऊन जा, कवितानं दिला होता मनीषाला दे म्हणून, पण मी दिलाच नाही, तिला म्हटलं बस बोंबलत. अशी सासू मंजूचं मन जिंकण्यासाठी तिला शिव्या घालत होती आणि ही तिची फार घाणेरडी सवय होती. पण हीच सासू आधी स्वतःच्या घरात 50-50 पेंड्या लटकवलेल्या असल्या ना लसणाच्या, तरी मंजूला घेऊन जा म्हणत नव्हती. स्वतःच्या भावाला 2 पेंड्या काढून देत होती आणि मंजूच्या बहिणीला तिनं एकही पेंडी दिली नव्हती. ही 19 वर्षापूर्वीची गोष्ट ती विसरली नव्हती आणि आत्ता आपुलकी दाखवते का? आणि मंजूला सगळ्यात जास्त राग याच बाईचा यायचा. पण जाऊ द्या, कर्तव्य आहे ना, कर्तव्यात चुकायचं नाही. म्हणून मंजू म्हणाली, नाही आई, ताईंनी हा लसूण तिला दिलाय ना, माझ्या नावचा द्यायला हवा होता आणि म्हणायचं होतं की मंजू वहिनी तुम्ही घेऊन जा, तर मी घेतला असता, मला दुसऱ्याचा नको. मंजू गेली होती नंदच्या घरी, अजूनही खूप लसूण होते तिथं. तिच्या तोंडातून गेलं नाही की घेऊन जा. मग इकडून आणून ठेवलेला लसूण मंजू घेईलच कसा? शक्यच नाही. आणि तिच्या बहिणीच्या घरून तिला कांदे लसूण यायचं की अगदी भरपूर, पण ननंद घरचं असून देत नव्हती. आणि इकडून मात्र मोठं सांगायची, वहिनी हे घेऊन या, वहिनी ते घेऊन या. आणि सासू म्हणाली, अगं कोणाला काय कळतंय, जा की घेऊन. आणि मंजू म्हणाली, नाही बाई, कोणाला कळू अगर न कळू, माझ्या मनाला माहीत आहे ना,
आणि आई बुद्धी ही सगळीकडेच सारखी असते आणि आपण त्या बुद्धीने चलाकी करतो की इमानदारी हे आपल्या संस्कारावर अवलंबून असतं. चलाकी केली ना तर ती 2च दिवस टिकते, पण इमानदारी मात्र आयुष्यभर चमकते. मला कोणीच बघत नाही म्हणून मी चोऱ्या करत सुटू का? पण माझा आत्मा आणि तो परमात्मा या दोघांनाच माहीत आहे की मी काय करते, आणि माझा आत्मा मला धिक्कार देते असं गुपचूप काहीतरी केलं की. आणि मी माझ्या नजरेत स्वच्छ आहे हेच माझ्यासाठी खूप, असं म्हणून मंजूने त्या लसणाला हातही नाही लावला. आणि सासू म्हणाली, ती अवदसा असती तर आता ओढून घेऊन गेली असती. हे मला, ते मला, ते मला, झाडाचा पालासुद्धा उरपाडून येते सटवी, आणि तुझ्या वाटणीचं तर काहीच ठेवत नाही. नारळ घेऊन जाते, डाळ घेऊन जाते, मटणालाही तसंच करते. आणि तुला सगळं नकोच असतं गं, तू काहीच का नेत नाही. आणि मंजू हसून म्हणाली, म्हणून तर आई सगळं माझ्याकडे येतं, अगदी मी न मागता. आणि जेव्हा ते माझ्याकडे येतं ना, परत कधीच जात नाही. मग तो पैसा असो, प्रतिष्ठा असो किंवा माणसं. एकदा माझी झाली की माझीच असतात. त्या मनीषाकडे खूप माणसं आपुलकीने जातात, 2 दिवस टिकतात, पण आयुष्यभर ती माणसं टिकवून ठेवणं त्या बाईला जमतच नाही. लगेच 3ऱ्या दिवशी लात मारते. माणूस तिला ओळखून पुन्हा तिच्याकडे फिरकत नाही. पण माझ्या आयुष्यात माणसांची कायम बेरीज असते, वजाबाकी अजिबात होत नाही. आणि आता सासू गप्प बसली. आणि मंजूचं इतकं चांगलं बोलणं तिला पटलं की नाही कुणास ठाऊक. कारण आयुष्यभर तर खाऊ चोरायचा, फळं चोरायची, पैसे चोरायचे, लेकीला द्यायचं, लेकीच्या पोरांना घालायचं, असलेच धंदे केले या बाईनं. आणि तिच्या आत्म्याला आणि परमात्म्याला दोघांनाच माहीत होतं ते. तिचा आत्मा तिला धिक्कारत होता की नाही माहीत नाही, पण परमात्मा मात्र तिला शिक्षा करत होता आणि तिच्या डोळ्यातून आता अश्रू काढत होता. मग विजय मंजू सगळं साहित्य घेऊन निघाले. नेमका मनीषाचा मुलगा तिथं आला आणि तो अजिबात त्या दोघांशी बोलला नाही. काका काकी काय चाललंय असं सुद्धा ते मगरूर पोरगं बोललं नाही. आणि मंजूला तर वाटलं, काय रे देवा, याचं नाव आहे ना, त्या नावानं तिनं तिच्या मोठ्या मुलाचं नाव ठेवलं, कारण या मुलाची आवड होती. आणि दोघं चुलत भाऊ नाही वाटावेत, सख्खे भाऊ वाटावेत. दोघातला फरक कळू नये इतकं आपण प्रेमानं राहायचं असं तिच्या मनात होतं. पण त्या मनीषानं त्याला फुगवून इतकं फुगवून ठेवला होता की कोणाकडे बघायलाही तयार नव्हता आणि ओळखही देत नव्हता. पण आता कसं असतं ना, हे ज्याच्या त्याच्या संस्कारावर अवलंबून असतं. पण मंजू तरीही त्याला बोलणार होती जवळ असता तर, पण ती तिथं जाण्याआधीच तो बुलेट हलवून निघून पण गेला. आणि मंजू म्हणाली, जाई नका, जेव्हा त्याचे डोळे उघडतील तेव्हा आपोआप आपल्याकडे येईल, जानू टेन्शन घेऊ नका. मग एक मावस नणंद शेतातून काम करून आली. अजयनं बोलवलं होतं सख्ख्या मावस बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला त्याच्या विहिरीवर काम करायला. आणि इथं मनीषा असती तर तिच्या विहिरीवर काम करायला आली म्हणून मावस नणंद आहे तरी तिला नोकरासारखं वागवलं असतं, कारण ती बाई सगळ्याला नोकरच समजायची. पण मंजूनं जेवता तिला पाणी दिलं. जेवायला वाढू का ताई असं म्हणाली. नंदाव्याला सुद्धा म्हणाली, ते नकोच म्हणाले. तरीही मंजूने तिला हळदी कुंकू लावलं. मावस नणंद आहे, अडाणी आहे, तरीही न लाजता तिला नमस्कार केला. सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचे, अगदी किड्या मुंगीचे सुद्धा, असं तिचं तत्त्व. मग कविताच्या घरी गेली. तिथं कवितानं आंबे दिले, शेंगा दिल्या, कारण तिला फिरवून आणली होती ना गाडीत बसवून. पण लसूण आणि कांदा नाही दिला कवितानं मंजूला. ते मात्र मंजूच्या डोक्यात बसलं. स्वतःकडचं काही द्यायचं नाही आणि दुसऱ्याकडचं मागायचं. आणि मंजूनेही इकडून तिला वाटाणे वगैरे दिले होते म्हणून कदाचित आंबे आणि शेंगा तरी दिल्या. असो, तर मंजूला तिनं हळदी कुंकू लावलं आणि मंजूनं तिलाही नमस्कार केला. सगळ्यांना हसवलं, स्वतःही हसली आणि निघाली. आणि सासू म्हणाली, कविताला जागरणाचा आहेर अजयनं घेतला. आणि विजय, तू आता मावस बहिणीच्या मुलीचं लग्न आहे तर तिला आहेर घे तिकडं. आता या आहेरांनी मंजू, विजय आणि अजय घायला आले होते. या सासूला 2 सख्खे भाऊ आणि बहिणी होत्या ढिगभर, 7-8 बहिणी, आणि त्या बहिणींची कितीतरी मुलं, एकीला 5 एकीला 4, आणि प्रत्येकीच्या लग्नात आहेरच घेऊन जायचं, सोन्याचा चांदीचा फुलपोशाख. आणि सासूच्या नातेवाईकांमध्ये खूप जास्त खर्च व्हायचा. आता काय करता, मदर इंडिया ना ती, ऐकावं लागतं. आणि मंजू म्हणाली, आम्ही पोशाख घेतो. तर सासू म्हणाली, अगं अजयनं ना कविताला पोशाखाला 4,500 गेले असं म्हणाला, त्यापेक्षा मी काय म्हणते 2,000ची सोन्याची नथच घेऊन टाका, त्या दिवशीच घेतली होती कोणीतरी. आणि मंजू म्हणाली, आई सख्याला आणि बाहेरच्याला काही फरक असतो का? नसतो. कविता ताईंचा पोशाख 4,500चा, मग यांचा 1,500चाच घेऊया ना, सेम टू सेम कशाला करायचं, मी म्हणते मस्त चांगले पोशाख येतात. आणि सासू गप्प बसली, कारण आता काय घ्यायचं आणि काय नाही हे ज्यानं त्यानं ठरवायचंच होतं ना, कारण पैसे आपले होते.
आणि या कविताला तरी 10,000चा पोशाख घेतला तरी पण ती आम्हाला घेताना मात्र 200 रुपयाची साडी, 600 रुपयाचे कपडे असा एवढ्यातच पोशाख भागवते, कारण ती गरीब आहे म्हणून. आणि आपण मात्र ब्रँडेड घेऊन जायचं. मग आता 2 लेक सर्व्हिसला आहेत. लोक काय म्हणतील या नावाखाली सासूनं खूप उकळलं होतं आणि ह्या बाईला पोरांची बचत व्हावी असं वाटतच नव्हतं. आणि मंजू विजयला म्हणाली, आहे घरामध्ये साडी, अगदी बॉक्समधली आहे, आणि परवाच्या लग्नात घातलेले त्या जोडलेल्या भावाने दिलेली एक सुंदर साडी होती, आणि घ्यायचा घरातलाच पोशाख. एकतर 100-150 किलोमीटर लांब लग्नाला जायचं, तिथं 2-4 हजार जाणार पेट्रोलला. मग आता 2 डझन आंबे घेतले, इथे मिठाई स्वस्त असते म्हणून अर्धा किलो मिठाई घेतली, आणि अचानक तो म्हणाला आपल्याला एके ठिकाणी जायचं आहे. त्यांच्या घरी खाऊ घ्यायचा राहिला की गं. आता त्यांच्या घरी लहान कोण नव्हतं, पण विजयला मोकळ्या हातानं जाणं आवडत नव्हतं, आणि मंजू म्हणाली ठीक आहे जवळची मिठाई देऊया, असं मंजूसुद्धा म्हणाली बरं का. आणि नंतर तिला दुकानं दिसली आणि ती म्हणाली आपण बिस्किट पुढे घेऊ, तर तो म्हणाला नाही, एकदा तोंडातून गेलं मिठाई द्यायची तर द्यायची, उगीच इज्जत जायला नको. तिला थोडा रागच आला. स्वप्नात वचन दिलं तरी अख्खं राज्य प्रत्यक्षात देणारा जो हरिश्चंद्र होता ना, आता 6 विजय होता. आता तोंडातून गेले म्हणजे कुठं गेलं, आपल्यातल्या आपल्यातच गेलं ना, की त्या लोकांनी ऐकलं, इज्जत जायचा काही प्रश्न होता. आणि ती गप्पच बसली, कारण तिच्याच तोंडातून गेलं होतं म्हणून. पण हा मूर्ख माणूस कधीच कॉम्प्रोमाइज करत नव्हता. मग तिथं गेले, चहा फक्त घेतला, तोही काळा, आणि ते म्हणायला लागले जेवण केलं असतं, एवढ्या उशिरा आलाय तुम्ही, आम्ही आमच्या सख्या भाच्याला बोलवत नाही पण तुम्हाला बोलवतो, वगैरे वगैरे. मंजूही म्हणाली आम्हीसुद्धा सख्या मामाला घेणत नाही, पण तुम्हीच आम्हाला आपुलकीने बोलवता म्हणून आम्ही येतो, जेवणाची गरज नाही. चहा पिले आणि निघाले. त्यांनी मंजूला कांदे भरून दिले, आणि मंजू म्हणाली अहो कांदे ठेवायला जागाच नाही मामा, कांदे कुठे ठेवू. तरीही त्यांनी म्हणाले डिक्की उघडा, त्याच्यात मी ठेवतो, बरोबर जागा बसते, गाडी घेतलीच कशाला मग. आणि आता डिक्की उघडली आणि मंजूच्या ध्यानी मणीही नसताना या विजयने, आधी मिठाई तर दिलीच होती, त्यात त्या विजयने तिच्या आवडीचे ते आंबे उचलले आणि निंबे आंबे त्यांना देऊनच टाकले. मंजूला कळत नव्हतं की यानं असं का केलं अचानक, कारण कोणाला काही द्यायचं असेल, जायचं असेल तर नवरा बायकोमध्ये आधी चर्चा असायची. आणि यावेळी त्यानं काहीच तिला न बोलता असं केलं. ती चिडली, तिला नाहीच आवडलं. तिच्या मुलांसाठी घेतलेली प्रत्येक गोष्ट अशी त्यानं वाटावी. आणि ते लोक म्हणत होते नको नको, आमच्या घरी झाडं आहेत, केशर आंब्याचीच आहेत, पण पाडच नाही आला, तुम्हाला खायला घेतले ते विकत आंबे, अहो कशाला सर. पण सर हरिश्चंद्राची औलाद, अहो घ्या घ्या, माझा हात अवघडला बरं का, आंबे पकडून असे म्हणत होते. आणि मंजूला प्रचंड राग आला. ही काय पद्धत झाली संसार करण्याची असं तिला वाटलं. या बाबावर लगाम नाही ठेवला तर सगळा संसार उधळून टाकेल अशा औलादीतला होता. आणि पुढे आल्यावर मंजू म्हणाली तुम्ही असं का केलं, तर तो लगेच गुरमीत म्हणाला तू गप्प बस, मी केलं ते योग्य केलंय, आणि तुला कमी पडत असेल तर दुसरे अजून 10 डझन घेऊया. आणि मंजू प्रचंड चिडली, नीट उत्तर देण्याऐवजी असा मस्तीत बोलत होता, आणि म्हणाली कुणाच्या बापाच्या पैशात घेणार, कुठून एवढी गुरमी येते तुम्हाला, पैसा जास्त झालाय म्हणून असं बोलताय का, आणि एवढं तरी कशाला ठेवले आंबे, हे उरलेले आंबेसुद्धा फेकून द्या. आणि मी त्यांना बोलत नाही, मी तुम्हाला बोलते, लक्षात ठेवा. नकोत आता ते आंबे माझ्या लेकराच्या तोंडातून काढलेत तुम्ही, तुमच्या काय बापाच्या घरच्या आंबराईतले ते आंबे म्हणून बचक भरून भरून देताय तुम्ही निम्मेच्या निम्मे घेऊन. आणि तो म्हणाला तू गप्प बस, ते आंबे तू लपवून का ठेवले नाहीत, माझ्यासमोर दिसत होते, कांदे ठेवताना डिक्की उघडली आणि त्यांनाही दिसले म्हणून दिले, ते काय म्हणतील समोर दिसतात आणि देत नाहीत, आणि मला असं समोर काही दिसलं की शेअर करू वाटतं, नाहीतर आपला हलकटपणा दिसतो. आणि मंजू तर डोक्यावर हात मारून घेत म्हणाली मूर्ख माणसा, झकमाऱ्या दिसलं की वस्तू हाताला सापडेल ती त्याची नसते, इतकं कसं दानशूर आहेस, उद्या बायकोच्या अंगावर 30 तोळे सोनं घातलं, लोक टकामका बघतील, मग सोनं काढून देणार का. आणि मंजू त्याला खूप बोलायला लागली, आणि तो म्हणायचा मी केलं तेच बरोबर होतं, म्हणून तर मंजू जास्तच चिडायची. आणि याचं पुरुषी मुळव्यात सारखं दुखत होतं. मंजू म्हणाली हो का, तू केलं ते बरोबर आहे का, मग जा लग्न कर, 2 पोडं काढून आण, आणि मग मी करतोय ते योग्य असं म्हण. आणि आता तो तिकडून मंजूला शिव्या द्यायचा, मंजू पण इकडून शिव्या द्यायची. त्याला त्याची चूक मान्य नव्हती. तो म्हणायचा माझंच बरोबर आणि माझंच बरोबर, आणि आता काय बरोबर हेच तिला कळेना. इतकी पण स्वतःची आत्मप्रतिष्ठा मिळवू नये माणसानं. आणि तिने आता चालत्या गाडीतून दरवाजा उघडून उडी टाकण्याचाच प्रयत्न केला, आणि त्यानं तिच्या साडीचा पदर पकडून थांबवली आणि म्हणाला कानाखाली देईन. आणि मंजू ओरडून म्हणाली ते कानाखाली. नालायक माणसा, तुला कोणाला काय द्यावं ते कळत नाही. प्रश्न आंब्याचा नव्हता, पण यानं बऱ्याच ठिकाणी आवळी खिस्सा रिकामा केला होता. आणि मंजू म्हणाली माझ्या जीवावर उडतोस नाही का, 2-2 पगार आहेत म्हणून,
मी माझी अख्खीच्या अख्खी 2.25 लाखाची रक्कम तुझ्या हातात ठेवते म्हणून नखरे करतोस का? एका पगारात भागवायचं असतं ना, मग तुला अक्कल आली असती. आणि मलाच बोलतोस का तू? आता मंजू फार चिडली होती. त्याची अक्कल काढली आणि शेवटी इतका 4-4.5 तासाच्या प्रवासात दोघेही गप्प होते आणि पहिल्यांदाच असं घडत होतं. तो रोमॅन्टिक गाणी लावायचा, मंजू बंद करायची. तो पुन्हा लावायचा, मंजू पुन्हा बंद करायची. तो पुन्हा लावायचा. असं पूर्ण रस्ता भर चालत राहिलं. तू डाल डाल मैं पात पात. आणि मंजूला सतत ते पिवळे पिवळे आंबेच दिसायचे. अख्खी आंब्याची पेटी खाल्ली हापूस, पण तिचं मन भरलं नव्हतं. नालायक माणसानं तिथंसुद्धा धोका खाल्ला होता. ते बेचव आंबे घेऊन आला होता हापूसच्या नावाखाली. आणि चांगले आंबे गावावरून आणले होते, तर तेही वाटून टाकतोय म्हणून ती चिडली होती. म्हणजे चांगलं तोंडात घालूच द्यायचं नाही का? आणि द्यायचं असतं, पण किती? गावाकडची लोक 5 रुपयाचा बिस्किट पुडा पोराच्या हातात ठेवत नाहीत मंजूच्या. आणि यानं अर्धा किलो मिठाई दिली ती दिली. तिला खायची होती, पोरांना खायची होती, तीही दिली. तिच्या तोंडातून गेलं म्हणून आता आंबेही दिले. आणि याच्यावर ना विश्वासच बसत नव्हता तिचा. स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेव आणि वाटत बस असं म्हणाली ती. आणि अख्खा रस्ता भर डाव्या बाजूला बघितलं नाही त्यानं. उजव्या बाजूला बघून बघून ड्रायव्हिंग केलं. त्याची मान अखडली, पण त्यानं मंजूकडे नाही बघितलं. नाही म्हणजे नाही. खूप आकडू माणूस. आणि मग आता मुलं एका रूममध्ये झोपली. मंजू दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपली. 8 दिवसाचा विरह तो जवळच आला नाही. तिकडंच झोपला आणि सकाळी उठून तिनं पुन्हा आदळापट करायला सुरुवात केली. तिला प्रचंड राग आला होता आणि अंगाची लाही लाही होत होती. मग तोही दिवस तसाच गेला आणि दुसऱ्या दिवशी मात्र तिचा राग शांत झाला आपोआप. त्याला फोन करून म्हणाली, जेवायला येणार का? मी अजून जेवली नाही. तो म्हणाला, माझं एकच घर आहे, दुसरीकडे कुठे जाऊ? ती म्हणाली, मी वाट बघते, लवकर या. आणि मग तो आला. दोघांनी गुपचूप जेवण केलं. मग रात्री ती पुन्हा इकडच्याच रूममध्ये झोपली आणि त्याला मेसेज करत होती, मी वाट बघते, आज तरी झोपायला येणार का? हो किंवा नाही सांगा. पूर्ण शरण येऊन बोलत होती. आणि ती म्हणाली, नक्की सांगा म्हणजे मला झोपायला बरं. त्यानं मेसेज बघितला पण उत्तर दिलं नाही. मग ती त्याला सारखी मिस कॉल द्यायची आणि तो फोन उचलायचा, हॅलो हॅलो म्हणायचा आणि ही फोन कट करायची. आणि येणार की नाही सांगा असे मेसेज करायची, पण तो बोलतच नव्हता. आता 11:15 वाजले. मुलं अजून जागीच होती. तो त्यांच्याशी गप्पा मारत होता. तिला वाटलं तो येणारच नाही आणि ती झोपली. पण मुलांना तिकडं झोपवलं आणि तो आला. गरज होती ना दोन्हीकडेही म्हणून. आणि येऊन तिच्या शेजारी शांत पडला. आणि तीही आता झक मारत गप्प बसली होती. सुरुवात कोणी करायची म्हणून गप्प दोघे होते. पण निसर्ग नियमानुसार पुरुषानं सुरुवात करायची असते म्हणून मंजूनं त्याच्याकडे पाठ केली आणि थोडीशी बाजूला सरकून झोपली. नखरा, दुसरं काय. तसं त्यानं तिच्यावर झडपच घातली आणि काहीच नाही बोलला. पण तिच्या प्रत्येक शिवीचा त्याला जितका राग आला होता तितका राग तो आता तिच्या ओठांवर, मानेवर, गालावर काढत होता. नुसता दाताने साधे लो बाईट करत नव्हता, तर डॉग सारखा बाईट करत होता. आणि मंजू फक्त डोळे झाकून सहन करत होती. आणि त्यानं बाईट केलं की तिच्या अंगावर शहारा येण्याऐवजी घाबरून काटा यायचा आणि तिचे डोळे पाण्यानं भरले. आणि नंतर त्यानं सॉफ्ट रोमॅन्स करायला सुरुवात केली. आणि 8 दिवसाच्या विरहानंतर होणारा रोमॅन्स तडक भडक आणि कडकच होता. थँक्यू सो मच.